वसमतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनीता मनमोहन बाहेती यांनी नुकताच स्वीकारला पदभार. सत्ता नव्हे तर लोकसेवेची जबाबदारी आमदार राजूभैया नवघरे यांचा कानमंत्र. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी वसमत नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ सुनीता मनमोहन बाहेती यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. या पदग्रहण सोहळ्याला आमदार राजूभैया नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष सुनीता बाहेती यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. वसमतकरांनी दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक कारभार हाच आमचा अजेंडा असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार राजूभैया नवघरे म्हणाले की ही सत्ता नसून लोकांसाठीची जबाबदारी आहे. जनतेने दिलेल्या शब्दांना कृतीतून उतरवले पाहिजे. पुढील निवडणुकीत प्रचाराला जाताना केलेली कामेच आपली ओळख असतील. तसेच त्यांनी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे वसमत 2.0साठी पूर्ण समर्पणाने काम करावे असेही आवाहन केले. पदग्रहण सोहळ्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमही उत्साही वातावरणामध्ये पार पडला. वसमत शहराच्या विकासासाठी नवे नेतृत्व सज्ज झाल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या. मागे थोडं वर कर. त्याच्या या 14 वर्षाच्या संघर्षाला आज राजूभैयाच्या सहकार्यामुळे नक्कीच पूर्ण विराम मिळाला आहे. हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य नव्हते असे मला वाटते. नगराध्यक्षपद हे जरी मानाचे सन्मानाचे असले तरी ते तितक्याच जबाबदारीचे देखील पद आहे आणि इथून पुढे नगराध्यक्ष म्हणून काम करताना मी वसमतवासियांसाठी तळमळीने, तत्परतेने, आत्मीयतेने, शक्तीने काम करेन असे मी आपल्याला वचन देते. आज माझ्यासोबत निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे अभिनंदन करताना मला विशेष आनंद होत आहे. कारण आता आपण सगळे एकाच कुटुंबातील सदस्य आहोत हे विशेष आहे. आज या संपूर्ण कुटुंबियाच्या नेतृत्वाखाली जबाबदारी माझी आहे. त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने व राजकीयाच्या मार्गदर्शनाखाली आपण वसमतचा कायापालट नक्कीच घडवून आणू शकतो याची मला खात्री आहे. येणाऱ्या काळात प्रशासनाच्या सहकार्याने आपण सर्वांनी वसमत शहराचा सर्वांनी विकासासाठी काम करावे अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते व वसमतच्या मायबाप जनतेचे धन्यवाद व्यक्त करते व सन्माननीय राजूभैयाचे विशेष आभार मानते आणि त्याचे